नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दर्शक हो, आपली न्याय व्यवस्था ही कशी चालते, त्या अंतर्गत कुठले कायदे आहेत हे आपल्याला अनेकदा माहीतच नसतं. सामान्य जनतेला असं वाटतं की आपली न्याय व्यवस्था, कायदे अतिशय क्लिष्ट, अवघड आहेत समजून घेण्यासाठी. पण संसदेनं आपल्या हक्कांसाठी जे काही कायदे तरतुदी बनवलेल्या आहेत त्याबाबत योग्य माहिती असणं फारच गरजेचं असतं. त्याबाबत आपल्याला जागरूकता हवी, कारण आपल्याला त्याची कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला योग्य न्याय मिळवण्यासाठी हे कायदे आपल्याला माहीत असायला हवे. तर आजचा आपला जो विषय आहे तो असाच याच संबंधित आहे आणि फार महत्त्वाचा आहे. तर तो नेमका काय आहे ते जाणून घेऊया. कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट पंकज मेढे सर. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांविषयी मी थोडक्यात माहिती सांगते. गेले 12 वर्ष सर हायकोर्ट आणि सेशन कोर्टमध्ये कार्यरत आहेत. LLB, LLM आणि लेबर अँड सायबर लॉमध्ये त्यांनी PG डिप्लोमा देखील पूर्ण केलेला आहे आणि लॉ ऑफिसर म्हणून ते कार्यरत देखील आहेत. दर्शक हो, कौटुंबिक हिंसाचार हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. आपल्या आजूबाजूला तो घडत असतो. अनेक जण रोज ते सहन करत असतात. तर सर, कौटुंबिक हिंसाचार हा जो गुन्हा आहे त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल, कसा प्रकाश टाकाल त्यावर? नक्कीच. कौटुंबिक हिंसाचार ही घराघरात, शेजारी पाजारी घडत असणाऱ्या गोष्टी आहेत. याच गोष्टी आपल्याला माहिती असतात, कळत असतात, नकळतपणे आपल्यासोबत त्या होत असतात. आपल्या ऐकण्यातनं, आपल्या बोलण्यातनं, आपल्या समोर, आपल्या मैत्रिणीच्या, आपल्या स्वतःसोबत, आपल्या मुलांसोबत, आपल्या घरातल्या नातेवाईकांसोबत, स्त्री पुरुष यासोबत त्या होत असतात. पण अज्ञान असल्यामुळे किंवा ह्या गोष्टी कौटुंबिक अत्याचार या संदर्भातल्या संज्ञामध्ये ती मोडत आहे हे मुळातच आपल्याला माहीत नसतं. मग ही गोष्ट पुढे आणायची आणि त्यासाठी होणाऱ्या अत्याचाराचा जबाब घ्यायचा, त्याच्यासाठी न्याय घ्यायचा, ही जोखमीची बाजू पडून जाते. मग ह्या जोखमीच्या बाजूसाठी काय करता येईल याच्यासाठी संसदेने अधिनियम सूचना जारी केल्या होत्या. तसेच ह्या अधिसूचनेमध्ये 17 ऑक्टोबर 2006 रोजी ही अधिसूचना संसदेकडे आली. तसंच 26 ऑक्टोबर 2006 रोजी हा अधिनियम भारतामध्ये लागू झाला. यानंतर झालेल्या 31 ऑक्टोबर 2019 रोजी हा आपला जो कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम 2005 आणि नियम 2006, हा जम्मू आणि काश्मीर येथेही घेण्यात आला. अच्छा. तसंच हा अधिनियम हिंसाचार म्हणजे मानवी हक्क, ह्युमन राईट्स याच्याशी निगडीत असल्यामुळे व्हिएन्ना करार 1994 साली ह्याच्यावरती सखोल डिस्कशन करण्यात आलं होतं, सखोल चर्चा करण्यात आली होती आणि ह्या अधिनियमासाठी काय काय करता येईल असं मिळून एक इंटरनॅशनल लेवलला आंतरराष्ट्रीय पातळीवरती ह्याच्यावरती चर्चा झाली. ह्या पातळीवरती चर्चा झाल्यानंतर केंद्र सरकारने ह्याच्यासाठी एक नियमावली आणि अधिसूचना जाहीर केले. हे 2006 रोजी झालेलं आहे. अच्छा. महिला विकास हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. महिला विकास हा आपला अविभाज्य घटक आहे. त्या महिलांकडे बघताना त्यांना आपण वागणूक चुकीची देतो, त्यांना आपण खालच्या दर्जाचे समजतो, कारण हा घटक स्त्रियांच्या बाबतीत असल्यामुळे भले याच्यामध्ये आपण स्त्रियांना समभाव आणि समतोल दर्जा देण्यासाठी त्यांचे न्यायिक हक्क, संविधानाने त्यांना जे हक्क दिलेत ते प्रखरपणे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि त्यांना दिलेल्या अधिकाराचा पुरेपूर वापर करण्यासाठी ह्या अधिनियमाचा वापर केला जातो. अच्छा. सर, आता तुम्ही सांगितलं की हे 2005-06च्या दरम्यान आलेला कायदा आहे. मग त्यापूर्वी या संबंधित जे काही गुन्हे होते ते कशा अंतर्गत यायचे? भारतीय दंड संहिता 498 ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर IPCच्या सगळ्या संज्ञेमध्ये
हुंडाबळी, हुंड्यासाठी तक्रार, मानसिक छळ, शारीरिक छळ याच्यासाठी असलेल्या अन्यायकारक गोष्टी याच्यासाठी दाद मागण्यासाठी तुम्हाला एक प्रोव्हिजन आहे. त्या प्रोव्हिजननुसार तुम्हाला 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच IPC भारतीय दंड संहिता सेक्शन 306 सेक्शन 304B ह्यानुसार तुमच्यावरती झालेला अत्याचार, तुम्हाला आत्महत्येसाठी, एखाद्या महिलेसाठी अत्याचार होतो म्हणून आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, तसंच 306 नुसार त्या महिलेनी आत्महत्या केली, येणाऱ्या लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत तिच्यासाठी हुंडा हा तिला मागण्यात आला होता आणि ही गोष्ट प्रस्थापित होण्यासाठी 306 प्रमाणे तिने जर आत्महत्या केली असेल तर इथे दाद मागता येते. तसंच CRPC 125 ह्या अंतर्गत आपण मेंटेनन्ससाठी पण जाऊ शकत होतो. राहिली गोष्ट 2005 ला आलेला हा अधिनियम, ह्याच्या अगोदर जर अशा काही घटना घडलेल्या असतील आणि त्यानंतर या घटना परत तुम्हाला या DV ऍक्ट प्रमाणे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे जर तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही तो आधीच्या झालेल्या तुमच्या गुन्ह्यावरती तुम्ही तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे पूर्वाग्रह इफेक्ट तुम्ही तो देऊ शकता. अच्छा सर, मग असं म्हणायला हरकत नाही की DV ऍक्ट आत्ता जो 2005 दरम्यान आलेला आहे तो संपूर्णपणे फक्त आणि फक्त कौटुंबिक हिंसाचारावर फोकस्ड आहे. अगदी बरोबर. तुम्ही आता जे म्हणालात की कौटुंबिक हिंसाचार, आता कुटुंबामध्ये येणाऱ्या व्यक्ती प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आपण असं म्हणतो की सुनेवरती झालेले अत्याचार म्हणजेच फक्त कौटुंबिक अत्याचार असं आपण म्हणतो, पण नाही. ह्या कायद्याअंतर्गत तुम्हाला कुठलेही निर्बंध किंवा तुमची कुठलीही चौकट आखण्यात आलेली नाहीये. ह्यामध्ये 18 वर्षाखालील मुलं मुली, 18 वर्षावरील मुलं मुली, अविवाहित, विवाहित मुली, त्यानंतर तुमची सासू, त्यानंतर तुमची नणद, त्या घरातली प्रत्येक स्त्री ह्या संदर्भात झालेले काही तुमचे गुन्हे म्हणता येईल किंवा तुमच्या गुन्ह्यावरती आधारित असलेले छळ ह्या अंतर्गत तुम्ही त्यामध्ये मोडता. आता ह्यामध्ये अजून एक चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे. बरेच जण सांगत असतील की कौटुंबिक अत्याचार हा फक्त स्त्रियांसाठीच आहे, तर नाही, याच्यामध्ये पुरुष सुद्धा केस करू शकतात. नक्कीच. तर या कौटुंबिक हिंसाचार हा जो कायदा आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे किंवा ते कशा अंतर्गत येतं, काय सांगाल? जर आपण मुळात पाहिलं की कौटुंबिक अत्याचार हा एक ह्युमन राईट्स म्हणजे मानवी अधिकार याच्याशी निगडीत असलेला कायदा आहे. ह्या कायद्याअंतर्गत क्रिमिनल प्रोसिजरप्रमाणे हा कायदा चालतो. मुळात जरी हा सिव्हिल नेचरमध्ये असला त्याच्यावरती जास्त प्रकाश टाकण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली. तसंच या कायद्याची निर्मिती अंतर्गत आपली प्रोसिजर ही सिव्हिल प्रोसिजर नसून ती क्रिमिनल प्रोसिजर आहे असंही म्हणण्यामध्ये काही वाव, पण हा झालेला अत्याचार ह्युमन राईट्सशी निगडीत असल्यामुळे त्याला सिव्हिल नेचरप्रमाणे आपण बघू शकतो आणि मुळात याच्यावरती जास्त प्रकाश टाकण्यासाठी हा कायदा अंमलात आलेला आहे. अच्छा सर, मग या कायद्याचा एखाद्याला जर फायदा घ्यायचा असेल, लाभ घ्यायचा असेल आणि या अंतर्गत जर गुन्हा नोंदवायचा असेल तर कोण कोण हा गुन्हा नोंदवू शकतो? जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की ह्या कायद्याअंतर्गत फक्त आणि फक्त महिला अशी चौकट नाही आहे. ह्या कायद्याअंतर्गत मुलं जे 18 वर्षाच्या खालील ज्यांच्यासोबत छळ होतो, आता त्यांच्यासोबत झालेला छळ हा ती मुलं कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा समुपदेशाकडे किंवा प्रोटेक्शन ऑफिसरकडे दाद मागण्यासाठी असमर्थ असतात. म्हणून त्यांना दाद मिळण्यासाठी त्यांची आई ही मदत करू शकते. त्याच अनुषंगाने त्या घरामध्ये असलेली सून, अविवाहित मुलगी, विवाहित मुलगी आणि इतर नातेवाईक हे सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट केस करू शकतात. मग इथे पती, वडील, भाऊ असे सगळेच जण येतात. मी थोड्या वेळ अगोदर तुम्हाला सांगितलं की इथे पती पण येतो, तर पती सुद्धा दाद मागू शकतो. आता याची प्रोसेस काय आहे आपण ती समजून घेऊया.
प्रोसेस साधा सिंपल एक शब्द आहे की आपल्यावरती जर गुन्हा झाला तर तो गुन्हा आपण पोलीस स्टेशनला नोंद करतो. नोंदवतो. मग तिकडे गेल्यावरती आपल्याला काही वेळा असे उत्तर मिळतात की हा गुन्हा तुमचा परस्पर आहे, घरातला आहे, हम्म. तर तुम्ही घरामध्ये तो निपटवून टाका. पण ह्या कायद्याअंतर्गत तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये एक गोष्ट लक्षात येते की तिकडे असलेले ऑफिसर्स हे तुम्हाला मदत करतात, हे तुम्हाला सांगतात की तुमची काय काय राईट्स आहेत, तुम्हाला काय काय या कायद्याअंतर्गत लाभ मिळू शकतो. याला आपण लाभ नाही म्हणता येणार, याला तुमचे हक्क हक्क. जे संविधानाने तुम्हाला दिलेले आहेत ते हक्क तुम्हाला मिळतील. अच्छा, हे हक्क प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला मदत कोण करणार? तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक राज्यामध्ये, नुसतं महाराष्ट्र शासनाचं नाही तर प्रत्येक राज्यामध्ये प्रोटेक्शन ऑफिसर्स, सर्व्हिस ऑफिसर्स, काही सेवादायी संस्था आहेत, अच्छा. त्या नेमणूक केलेल्या आहेत. यांची माहिती तुम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असते. याचा अर्थ असा होतो का की पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेले, त्यांनी तुम्हाला माहिती सांगितली आणि पोलिसांनी सांगितलं की आता तुम्ही जाऊ शकता? तर नाही. पोलिसांनी जरी ही माहिती तुम्हाला सांगितली असेल तरी सुद्धा ह्या माहिती अंतर्गत तुम्हाला पोलिसांचे कर्तव्य ह्याच्यापासून पोलिसांना पाठी फिरता येत नाही. जर कौटुंबिक अत्याचार हा जास्त गंभीर असेल, मारहाण जास्त गंभीर स्वरूपाची असेल, तर पोलिसांना तिथे केस नोंदवणे गरजेचे आहे. म्हणजे हा कौटुंबिक अत्याचार आहे म्हणून पोलिसांनी तुम्हाला जे सांगितलं तेवढं सांगणं योग्य केलं आणि त्यांचं काम संपलं असं होत नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात पोलिसांना जर गुन्हा गंभीर असेल तर तो नोंदवणं त्यांना फारच गरजेचं असतं. पोलीस समुपदेशन देखील करतात त्यावेळी. तर आपली अशीच चर्चा सुरू राहणार आहे. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा याविषयी ॲडव्होकेट पंकज मेढे सरांसोबत बोलत आहोत. आपण मगाशी सर प्रक्रियेविषयी बोलत होतो की जर एखाद्याला गुन्हा नोंदवायचा असेल तर कशा प्रकारची पद्धत असते यामध्ये? गुन्हा नोंदवण्यासाठी असं जर म्हणता येईल की आता फक्त आणि फक्त ज्याच्यावरती अत्याचार झाला ती व्यक्तीच फक्त गुन्हा नोंदवता येईल का? तर नाही. ज्या व्यक्तीला माहिती आहे की या घरामध्ये असं काही होतंय, ज्या व्यक्तीच्या या निदर्शनास येतंय की ही अशी काही गोष्ट घडणार आहे आणि ज्या व्यक्तीला असं वाटतंय की ही गोष्ट इथे या घरामध्ये घडते पण ती सांगण्यासाठी असमर्थ आहे, म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे शेजारी झाले, त्यांचे मित्रमैत्रिणी झाले, त्यांचे भाऊ बहीण झाले, एखादा तिराहित व्यक्ती ज्याला जाता जाता असं कळतंय की वर्ण येणाऱ्या फ्लॅटमध्ये किंवा येणाऱ्या घरामध्ये किंवा या शेजारच्या घरामध्ये काही अत्याचार किंवा काही मारझोड होत आहे, काही शिवीगाळ होत आहे, आर्थिक व्यवहार त्यांचे रोखले जात आहे, हे जर त्यांना माहिती असेल तर ती व्यक्ती सुद्धा हा गुन्हा नोंदवू शकते. ह्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे? तर ही गुन्हा नोंदवण्याची फक्त सिंपल सोबत 3 प्रक्रिया पद्धतीने तुम्हाला गुन्हा नोंदवता येतो. एक तुम्ही तुमच्या मित्रामार्फत तुम्ही नोंदवू शकता, एक तुम्ही स्वतः नोंदवू शकता, एक नातेवाईकांसोबत नोंदवू शकता. आता नोंदवणे म्हणजे नक्की काय करणं? तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता, तुम्ही न्यायदंडाधिकारीकडे जाऊ शकता, तुम्ही प्रोटेक्शन ऑफिसरकडे जाऊ शकता, या तिन्ही लोकांकडे तुम्ही जाऊ शकता. तसेच तुम्ही सेवादायी संस्था यांच्याकडे सुद्धा जाऊ शकता. आता इथे गेल्यावरती तुम्हाला लेखी स्वरूपाची तक्रार करणं गरजेचं आहे का? तर नाही. इथे तुम्हाला लेखी तक्रार करणं गरजेचं नाही. या लेखी तक्रार करण्याच्या याच्यावरती तुम्ही जर मौखिक जरी सांगितलं तरी याच्यावरती तक्रार होते. सदरची बाब जर तुम्ही न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जर तुम्ही लेखी तक्रार किंवा मौखिक तक्रार जर केली तर ही तक्रार सदरच्या तुम्ही राहत असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार सुपूर्त केली जाते आणि त्याची चौकशी केली जाते. तसंच सोबतच तुमचे प्रोटेक्शन ऑफिसर्स जे असतात ते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा व्हायला पाहिजे, मदत कशी करता येईल, तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रेमेडीज म्हणजे कुठले कुठले तुमचे हक्क दाबले गेलेले आहेत ते तुम्हाला मिळतील. अगदी. तुम्हाला पोटगीपासून तुम्हाला मुलांच्या कस्टडीपर्यंत ताबा मिळवण्यासाठी ह्या सुद्धा गोष्टी आहेत. ह्यामध्ये एक गोष्ट मला सांगण्याची आहे प्रकर्षाने, तुम्ही नोंदवलेल्या गुन्ह्यावरती येणाऱ्या 3ऱ्या दिवशी ह्याची पहिली हिअरिंग म्हणजे पहिली केसची पहिली तारीख असणं गरजेचं आहे असं आपल्या या अधिनियमामध्ये सांगितलेलं आहे. पण केसेसचे रेट्स पाहता किंवा केस नोंद पाहता हे एवढ्या लवकर शक्य होत नाही. पण तरी सुद्धा न्यायदंडाधिकारी ही गोष्ट प्रकर्षाने करतात.
येणाऱ्या तिसऱ्या दिवशी ह्याच्यासाठी एक तारीख ठेवली जाते, तिला आपण पहिली तारीख असंही म्हणून तिथे समन्स बजावला जातो किंवा काही, ही पहिली तारीख ठेवली जाते. मग ह्या निकाल लागण्यासाठी कालावधी किती, हा एक सगळ्यात महत्त्वाचा हो. प्रश्न. केस तर केली, फायलिंग केली, तुम्हाला प्रोटेक्शन ऑफिसर्स मिळाले, तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिनियम समजले, मग ह्यासाठी लागणारा कालावधी किती असेल? तर या अधिनियमानुसार तुम्हाला ह्याचा कालावधी 60 दिवस एवढा असतो. बरं. पण ह्या 60 दिवसाच्या साठी न्यायदंडाधिकारी प्रयत्न करतील, ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. तसंच हा कायदा सर, आपल्याला एक फोन येतोय, आपण ओके. तो घेऊयात आधी. अंबरनाथहून श्रीकृष्ण पाडगावकर बोलतायत. नमस्कार. 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 माझे 2 प्रश्न आहेत. हा हो. बोला. पहिला प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीला कायदा माहिती नसणं हा सुद्धा गुन्हा आहे असं समजतात. त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल? दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या मुलीने लग्न झाल्यानंतर केवळ तिसऱ्या दिवशी मानसिक छळ झाला म्हणून तक्रार केली तर ती कितपत ग्राह्य धरली जाते आणि या बाबतीत काय प्रोसिजर आहे? धन्यवाद. धन्यवाद. तुमचे 2 प्रश्न. हो. त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊया की कायदा माहीत नसणं हा एक गुन्हा आहे. हम्म. मुळात कायदा माहीत नसणं हे मान्यच नाहीये. तुम्हाला कायदा माहीत असणं असं गृहीत याच्यासाठी दिलं जातं की तुमच्याकडे जे कायदे आहेत ते कायदे तुम्ही पूर्ण वेळेमध्ये किंवा तुम्हाला इझिली अवेलेबल होतील अशा पद्धतीने सरकारने तुम्हाला हे कायदे पब्लिश केलेले आहेत किंवा तुम्ही सादर केलेत असं म्हणू शकतो. त्यामुळे कायदा माहीत नसणं हा गुन्हा नाही आहे. पण कायदा माहीत नसणं ह्या तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही किंवा त्याच्यासाठी तुम्ही पळवाट शोधू शकत नाही की कायदा माहीत नाही म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि जर कायदा माहीत असता तर मी ही गोष्ट केली नसती, ही तुम्हाला बाब मिळू शकत नाही. दुसरा त्यांचा प्रश्न होता की जर एखादी व्यक्ती, एखादी मुलगी लग्न झाली आणि 3 तिसऱ्या दिवशी. दिवस 3 दिवस जर ती तिकडे घरात राहिलेली आहे आणि तिने डोमेस्टिक व्हायलन्सची केस फाईल केलेली आहे, ह्या कायद्याच्या तरतुदीमध्ये असं आहे की राहतं घर, सामायिक घर, लग्न झाल्यापासून जर ती मुलगी त्या सामायिक घरामध्ये जर आली, तिच्याकडे तो अधिकार प्रस्थापित होतो की तुम्ही ह्या कायद्याअंतर्गत केस फाईल करू शकता. बरं. सर, मगाशी आपण निकालाची मानक वेळ याविषयी बरोबर. थोडंसं बोलत होतो, काय सांगाल त्याविषयी? ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की न्यायदंडाधिकारी ही तुमची असलेली डीवीची केस, डोमेस्टिक व्हायलन्सची केस, ही येणाऱ्या 60 दिवसामध्ये निकाली काढण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यानी जेवढा प्रयत्न होऊ शकेल त्या पद्धतीने ते प्रयत्न करतील अशी तरतूद आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण जरी असं समजलं की हा कायदा जास्त लवकर तुम्हाला निर्णय देऊ शकेल अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. अच्छा सर, या अंतर्गत आता 2006 मध्ये हा कायदा लागू झाला, तेव्हापासून या अंतर्गत किती गुन्हे आजवर नोंदवले गेलेले आहेत? काय तुम्ही त्याविषयी सांगाल? मुळात ही फार मोठी गोष्ट आहे. 2005 ज्या साली हा कायदा आला त्यानंतर सगळ्या लोकांना कळायला लागलं की आपण जे सोचतो आहे, मुळात जे आपल्यावरती अत्याचार होतात आहे त्या अत्याचार हे कौटुंबिक गुन्ह्याअंतर्गत किंवा कौटुंबिक तुम्हाला झालेला छळ या अंतर्गत नोंदवल्या जातात. त्यामुळे शिक्षण आणि झालेला प्रसार या कायद्याचा, त्यामुळे ह्या कायद्याची फायलिंग रेट्स ही फार जास्त आहे. अच्छा. येणाऱ्या काळामध्ये ह्या आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 लाखाच्या वर हे केसेस फाईल झालेल्या आहेत. बरं. हा निकालाचा दर, तुम्ही जर असं म्हणत असाल की निकालाचा दर याच्या अगेन्स्टमध्ये काय आहे, तर आपल्या न्यायव्यवस्थेने ह्या संदर्भात फार फास्ट ट्रायल आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. जसं मी याच्या अगोदर तुम्हाला म्हणालो की 60 दिवसाच्या आत न्यायदंडाधिकारी तुमची केस निकाली काढण्याचा प्रयत्न करतील. मग ही केस तुम्हाला CRPC, फौजदारी प्रक्रिया संहिता, या पद्धतीने तुम्हाला ती काढली जाते. मुळातच याची प्रोसिजर ही फौजदारी जरी असली तरी याच्यावरती जो विचार केला गेलेला आहे तो विचार सिव्हिल राईट्स प्रमाणे होतो. सर, मगाशी तुम्ही संरक्षण अधिकाऱ्यांचा विषय काढला किंवा यामध्ये आधारश्रम हा देखील एक भाग येतो, तर हे नेमकं काय आहे, कशी याची मदत घेता येऊ शकते आपल्याला? संरक्षण अधिकारी जर तुम्ही विचार करत असाल तर संरक्षण अधिकारी यांची नेमणूक ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्यांचे काही नियम आणि त्यांना असलेल्या काही अटींवरती यांची नेमणूक होते.
यांची यादी ही प्रत्येक पोलीस स्टेशनला उपलब्ध असतेच. तसेच आता आधारश्रम हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हो. आहे. आधारश्रम म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीला तिच्या जीवाचा धोका उद्भवतो किंवा तिला असं वाटतं की तिथे माझ्या जीवाची बरं वाईट काही होऊ शकतं, मग ह्या बरं वाईट जीवाच्या होण्यासाठी तिला ते घर सोडावं लागतं. मग ती कुठलीही स्त्री असू द्या. महाराष्ट्र शासनाप्रमाणे जे काही आश्रय देणारे संस्था आहेत त्या सर्वच्या सर्व हे आधारश्रम म्हणून प्रस्थापित केलेल्या आहेत. तुम्ही कुठेही गेलात जिथे आधारश्रम आहे, तुमचे प्रोटेक्शन ऑफिसर यांना तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुम्हाला त्या आधारश्रममध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. या पद्धतीने तुम्हाला एक फ्री हँड मिळतो. एखादी तुम्हाला ह्या आधारश्रम तुमच्या घरापासून जवळ किंवा लांब जिथे तुम्हाला राहण्याची इच्छा असेल तिथे तुम्ही तिथे राहू शकता. अशी तरतूद आपल्याला महाराष्ट्र शासनाने करून दिलेली आहे. अच्छा सर, आता हा कायदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी देखील आहे, तर या कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या दोघांसाठी समान आहेत की काही ठिकाणी त्यामध्ये बदल आहेत? दोघांसाठी समान असं जर आपण म्हणायला प्रयत्न केला तर आपण ते योग्य ठरेल असं आपण ठामपणे म्हणू शकतो. त्याचं कारण असं आहे की ह्या कायद्याच्या अगोदर एक ॲडल्ट मेल हा शब्द त्या व्याख्येमध्ये होता. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार, सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आणि कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या संविधानाने दिलेल्या आर्टिकल 14 प्रमाणे फक्त पुरुष ही संज्ञा काढण्यात आली. आणि त्यानंतर आता हा कायदा प्रत्येकासाठी चौकट नसून हे प्रत्येकासाठी वापरण्यात येणारे एक हत्यार आहे जे सुप्त पद्धतीने आणि सुज्ञ पद्धतीने वापरता आलं पाहिजे. याच्या पाठी तुम्ही दाद मागू शकता. फक्त स्त्रिया असं नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही 18 वर्षाखालील स्त्री, पुरुष, मुलं आणि त्यांचे पती हे सुद्धा दाद मागू शकतात. अगदी बरोबर. सर, आपल्याला एक फोन येतोय. जळगावहून रवींद्र कुडाळकर बोलतायत. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की कुटुंबातील पत्नी किंवा सून अशा महिलांना जर कुटुंबामध्ये त्रास दिला गेला आणि दुर्दैवाने त्या पत्नीकडे किंवा त्या सुनेकडे आपल्या हिंसाचाराबद्दल, शोषणाबद्दल सबळ पुरावा नसेल तर आरोपी सहज सुटून त्याची शक्यता असते. याबद्दल म्हणजे काय त्या पीडित महिलेने करावे, कशी काळजी घ्यावी? ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. फार सुंदर प्रश्न आहे हा. ह्या सगळ्या बाबीमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही आपल्याला कळून घ्यायला पाहिजे. एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे आपल्या स्त्रियांसाठी एक चांगली तरतूद आहे. एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या काही वेळा इतक्या प्रखरपणे मांडल्या जातात आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार हे एवढ्या प्रबळपणे झालेले असतात त्यामुळे न्यायालय ही त्यांनी दिलेली साक्ष याच्यावरती आधारित त्यांना न्यायनिवाडा करते. उदाहरण झालं तर एखादी DV केस याच्यामध्ये जर पोटगीसाठी आपण ॲप्लिकेशन जर आपलं फाईल झालं आणि त्या पोटगीच्या ॲप्लिकेशनवरती जर कोर्टाने तुम्हाला डिसिजन दिलं तर या डिसिजनमध्ये त्या व्यक्तीने किंवा अशा पद्धतीने एक डिसिजन दिलं, तुम्ही ॲप्लिकेशन फाईल केलं की मला माझ्या पतीकडनं किंवा माझ्या कुटुंबियाकडनं धोका उत्पन्न होत आहे आणि ह्याच्यासाठी ज्या काही गोष्टी त्या व्यक्तीने जर पालन केलं नाही तर 1 वर्षाची शिक्षा आणि 20,000 रुपये तुम्हाला दंड किंवा दोन्ही असं होऊ शकतो. मुळात CRPC प्रमाणे ह्याच्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्या लागू होत नाही. मग हा गुन्हा जो झालेला आहे म्हणजे न्यायालयाचा अवमान किंवा झालेल्या आदेशाचं पालन न करणं, हा जो गुन्हा झालेला आहे हा दखलपात्र गुन्हा असून हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि ह्याची पूर्तता फक्त आणि फक्त महिलेच्या त्या एका स्टेटमेंटवरती, ओरल स्टेटमेंटवरती, ज्याला आपण साक्ष असं पण म्हणू, त्याच्यावरती केंद्रित केली जाते. तसंच आपण जर असं म्हणाल की पुरावे, ह्याच्यामध्ये पुरावे सादर करणं म्हणजे मोठी गोष्ट असं नाही आहे. तुम्हाला त्या महिलेवरचे जे अत्याचार झालेले आहेत तिने ते सांगावे आणि ते अत्याचार कसे झालेले आहेत. काही वेळा ते अत्याचार एवढ्या प्रखर पद्धतीने झालेले असतात की त्यांनी केलेल्या ॲप्लिकेशनवरती जज साहेब एकदाच तुम्हाला ते ॲप्लिकेशन निकाली सुद्धा काढू शकतात. प्रायमा फेसी आपण जसं म्हणू की प्रत्येक प्रथमदर्शिनी एका केसवरतीच आपण निकाल सुद्धा देऊ शकतो. त्यासाठी पुरावे सादर करणं ही काळाची गरज नाही. अच्छा
सर आपल्याला एक फोन येतोय. तासगावहून उमा महाजन बोलताय. नमस्कार. नमस्कार. विषय खूप चांगला आहे. माझा असा प्रश्न आहे की एखाद्या स्त्रीच्या पतीचे लग्नबाह्य संबंध पत्नीला मानसिक हिंसाचार होत नाही का? आणि त्या बाईपासून होणाऱ्या मुलाला तिच्या मुलाच्या इतके शेअर पण मिळतं. मग इथे द्विभार्या प्रतिबंधक कायदा उपयोग काय नाही? ठीक आहे, की कायद्यात धन्यवाद. आपण या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा विश्रांतीनंतर घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण कौटुंबिक हिंसाचार आणि कायदे याविषयी बोलत आहोत. मगाशी आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता की बाह्य संबंधातून जर मूल जन्माला आलं असेल तर त्यासाठी काही कायदा आहे का, किंवा या कायद्याअंतर्गत त्याचे काही हक्क आहेत किंवा यामध्ये तो येतो का? बरोबर आहे. आता बाह्य संबंधातनं जर पतीचे बाह्य संबंध असतील आणि त्यातनं मुलगा झाला, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण असं समजूया की ह्या कायद्याप्रमाणे जर पतीचे बाह्य संबंध आहेत, नुसतं पती असं नाही म्हणत आहे मी इथे, आता इथे त्या व्यक्तीचे जर बाह्य संबंध आहेत असं जर असेल तर हा मानसिक छळ गणला जाऊ शकतो. मानसिक छळाची व्याख्या तुम्ही समजून घ्या. मानसिक छळ हा फक्त शांत राहिलं, कोणत्या पत्नीशी मी जर बोललो नाही, तिला त्रास देतोय, टोमणे मारतोय, हा सुद्धा एक मानसिक छळ आहे. अगदी. ज्यामुळे आपली मानसिकता दुखावेल किंवा ज्यामुळे जी गोष्ट आपल्या मनाला जास्त त्रास देऊन जाईल, हा मानसिक छळामध्ये तुम्ही मोडू शकता. आता ह्या संदर्भात DV मध्ये किंवा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये याच्यासाठी काही प्रोव्हिजन आहे का? मानसिक छळ आहे असं म्हटल्यावरती ह्या ॲक्टमध्ये किंवा ह्या अधिनियमामध्ये तुम्हाला ती प्रोसेस करू शकता. आता राहिली गोष्ट ही की त्या मुलाचा शेअर त्या प्रॉपर्टीमध्ये असू शकतो का? होय, असू शकतो. अनौरस पुत्रासाठी प्रॉपर्टीमध्ये शेअर असू शकतो. बरं सर, हा कायदा येण्याआधी जर एखादं जोडपं असेल जे विभक्त झालेलं असेल तर त्यांच्यासाठी या कायद्यामध्ये काही ठराविक तरतुदी केलेल्या आहेत का? मुळात सुप्रीम कोर्टामध्ये काही असे निर्णय झालेले आहेत. 31 वर्ष सेपरेशन राहिल्यानंतर सुद्धा त्यांना ह्या कायद्याचा फायदा झालेला आहे. तशी एकच गोष्ट नाही आहे, अशा बऱ्याच केसेस आहेत. तर ह्या कायद्याप्रमाणे तुम्ही सेपरेट राहतात आहे किंवा तुम्ही विभक्त राहतात आहे, त्या विभक्त राहण्यासाठी हा कायदा येण्यापूर्वी किती वर्ष विभक्त राहतात ही कालमर्यादा ह्या कायद्यांनी दिलेली नाही आहे. 2005 नंतर जर तुम्हाला ह्या कायद्याचा फायदा घ्यायचा असेल किंवा ह्या कायद्याअंतर्गत जर तुम्हाला कुठली ॲप्लिकेशन करून तुमच्या हक्क प्रस्थापित करायचे असतील तर तुम्ही त्याची मदत घेऊ शकता आणि तुमचे हक्क प्रस्थापित करू शकता. नक्कीच. तसंच ह्या कायद्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत का? तर नाही, या कायद्यासाठी काही लिमिटेशन्स नाही आहे. आपण असं उदाहरणार्थ समजूया की 2005 साली हा कायदा आला आणि ह्याच्या अगोदर काही घटना घडलेल्या असतील पण ज्या आपण नोंदवल्या गेलेल्या नाही आहेत आणि ह्या घटना परस्पर चालू राहिलेल्या आहेत. त्याला आपण म्हणतो की तुमचा छळ हा कंटिन्यू आहे किंवा चालू आहे. तर ह्या कायद्याची तुम्ही जेव्हापासून तुमचा छळ होतोय त्याची नोंद तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही केस फाईल कराल किंवा तुमच्या प्रोटेक्शन ऑफिसरला, तुमच्या पोलीस ऑफिसर्सला किंवा तुमच्या सेवादायी संस्थेला जर तुम्ही ही गोष्ट सांगाल तर ही गोष्ट तुम्हाला त्या कायद्याचा इफेक्ट, त्यालाच आपण रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असं म्हणूया की पूर्वग्रही त्याचा इफेक्ट आहे, तो ह्या कायद्याला लागू होतो. अगदी. सर, थोडंसं आपण पोटगी किंवा जर यामध्ये गुन्हा नोंदवलेला असेल तर त्यामधून जर एखाद्याला मेंटेनन्स हवा असेल, जो त्रास झालेला आहे त्यांना, जो छळ त्यांचा झालेला आहे, तर त्याची प्रक्रिया काय आहे किंवा कशा प्रकारचा मेंटेनन्स यांना मिळू शकतो? या कायद्याअंतर्गत तुम्हाला मेंटेनन्स मागता येतो. तसेच ह्या कायद्याअंतर्गत तुम्हाला जर मेंटेनन्स किंवा तुम्ही जर आधी कुठे तुमची छळवणूक झाली असेल आणि तुमच्या विरुद्ध जर एखादा आदेश आलेला असेल तर त्याचा सेट ऑफ म्हणजे तुम्हाला देण्याची जी किंमत आहे ती किंमत तुम्हाला इथे मिळालेल्या पोटगीमधनं वजा होते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पोटगी तुम्हाला ह्या कायद्याअंतर्गत मिळेल का? तर होय, तुम्हाला ह्या कायद्याअंतर्गत पोटगी मिळेल. त्याची प्रक्रिया काय आहे? तुम्ही जेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सची जर केस फाईल करता तुमचं समुपदेशक होतं. समुपदेशनानंतर
तुम्हाला जरी असं वाटलं की नाही समुपदेशनामधून माझं काही होत नाहीये किंवा मी त्याच्याशी संतुष्ट नाहीये, मग या समुपदेशनानंतर जर तुम्हाला तुमचा झालेला खर्च, तुमचा झालेला दैनंदिन खर्च किंवा तुमचा होणारा दैनंदिन खर्च, तुमच्या मुलांचा दैनंदिन खर्च, या सगळ्या खर्चाची बाब तुम्ही मागू शकता आणि ही लवकरात लवकर प्रोसेस व्हावी म्हणून हा DV ॲक्ट अंमलात आलेला आहे. तसंच ह्याच्यात एक प्रकर्षाने सांगण्याची गोष्ट आहे की कस्टडी, मुलांचा ताबा मिळवायचा असेल आणि जर तुम्हाला असं वाटतं की मुलांचा ताबा तुम्ही ह्या ॲक्टमधनं मिळवायचा आहे तर फक्त तुम्ही ह्या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही मुलांचा ताबा मिळवू शकता. ह्यामध्ये एक छोटी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुलांचा ताबा जर तुम्ही मिळवला तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, हा कायमस्वरूपी नसतो. तसंच जर तुमच्याकडे मुलांचा ताबा आहे आणि तुमच्या पतीला जर त्या मुलांना भेटायची इच्छा असेल तर भेटण्याच्या इच्छेसाठी न्यायदंडाधिकारी याची तरतूद करून ठेवतात. एक वेळेस तुम्ही त्यांना भेटू शकतात किंवा त्यांना काही गिफ्ट देऊ शकतात किंवा त्यांना तुम्ही प्रोत्साहनात्मक काही गोष्टी करू शकतात, अशी तरतूद केलेली आहे. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा जर न्यायालयाला असं वाटतं किंवा ॲप्लिकंटला, जी तक्रारदार आहेत त्यांना जर असं वाटतं की त्यांचे पती जर त्यांच्या मुलाला भेटतात आणि ही गोष्ट त्यांच्या भविष्यासाठी किंवा असलेल्या गोष्टीसाठी ही धोकादायक होऊ शकते, यासाठी कोर्ट किंवा न्यायदंडाधिकारी ही अंमलबजावणी करून त्यांची भेटण्याची वेळ किंवा ते भेटू नये इथपर्यंत तुम्हाला आदेश देऊ शकतात. आता ह्यापुढे अजून एक आपण थोडंसं जाणून घेऊया. ह्या प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला जोखीम आहे, तुम्हाला भीती वाटते की तुमच्या जीवाचं काही बरं वाईट होईल, तर राहत्या घरी तुम्ही स्वतःला एक वेगळ्या खोलीमध्ये तुम्ही प्रस्थापित होऊ शकता, असे आदेश न्यायदंडाधिकारी तुम्हाला देऊ शकतात. आणि तुम्हाला तिथे कुठल्याही पद्धतीने त्रास होऊ नये, तसेच कुठल्याही पद्धतीने तुमचे मिळणं, तुम्हाला भेटणं हे होऊ नये, असेही आदेश तुम्हाला या कायद्याप्रमाणे तुम्हाला मिळू शकतात. नक्कीच, म्हणजे सर्व प्रकारच्या तरतुदी या कायद्याअंतर्गत केलेल्या आहेत. आपल्याला एक फोन येतोय, नांदेडहून ज्योती इंदुरकर बोलतायत. नमस्कार. हॅलो सर. हा नमस्कार, बोला मॅडम. माझा हा प्रश्न आहे की माझ्या पतीनं दुसरं लग्न केलं, त्या कागदावर माझी सही घेतली, पण आम्ही एकत्र कुटुंब आहोत. पण त्याला एक मुलगा झाला, त्या मुलाचं माझ्या पेन्शन मला लिहून दिलं, पण ते पुढे करून त्यांनी बदलू शकते का? आणि माझं घर पण काही करू शकते का, की त्याला द्यावं लागेल? ठीक आहे, धन्यवाद. आणि पुढे करून मला 3 मुली आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकते का? ठीक आहे सर, काय सांगाल याविषयी? यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. सही घेतली त्यांची. दुसरं लग्न केलं, सही घेणं, मुळात हिंदू विवाह कायदा पद्धतीने तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही जर तुमचं पहिलं लग्न झालं असेल. त्याच्या काही अटी शर्ती आहेत. तुमचा डिवोर्स झालेला असला पाहिजे, तुमची पत्नी मयत असली पाहिजे, तर तुम्ही दुसरं लग्न करू शकता. आता राहिली गोष्ट अशी की त्यांनी सही घेतली. कुठल्याही कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे. हिंदू विवाह कायद्याच्या संदर्भातच मी तुम्हाला एक सांगतो की कुठल्याही कायद्याची अशी तरतूद नाही की हिंदू व्यक्तीने, आता त्या हिंदू व्यक्तीची कॅटेगरी बरीच मोठी आहे, त्याची व्यापकता बरीच मोठी आहे, पण कुठल्याही व्यक्तीने जर त्यांना दुसरं लग्न करायचं असेल आणि पहिल्या बायकोची संमती घेतली असेल तर ते धोकादायक किंवा त्याच्यावरती गुन्हा आपण नोंदवू शकतो. ही एक पहिली बाब. आता दुसरं लग्न करणं हीच मुळात एक गुन्हा आहे, त्यावरती आपण त्यांच्यावरती खटला दाखल करू शकतो. राहिली गोष्ट अनौरस पुत्राची. आता अनौरस पुत्राची ह्या सगळ्या संदर्भामध्ये अनौरस पुत्राची काय डेव्हलपमेंट असेल किंवा त्याला कायद्याने काय हक्क दिलेले असतील, तर कायद्याप्रमाणे त्याला अनौरस जरी पुत्र असला तरी त्याला त्याच्या पित्याच्या कमवलेल्या सगळ्या प्रॉपर्टीवरती हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो. नक्की. राहिली गोष्ट की त्यांनी एक प्रश्न असा विचारला होता की त्यांना जर पेन्शन लिहून दिलेली आहे आणि ती पेन्शन त्यांना ट्रान्सफर करता येईल का, तर तसं नाही आहे. ते पेन्शन जर ट्रान्सफर करत असतील तर त्याच्या काही अटी आणि शर्ती आहेत, ज्या शासनाने प्रत्येक वेळोवेळी पावलोपावली त्यांना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनेच ते ट्रान्सफर करू शकतात.
अगदी योग्य उत्तर दिलं सर तुम्ही. सर, सामान्य जनता त्यांना जर या संबंधित गुन्हा दाखल करायचा असेल तर थोडंसं सोपं होतं, पण आपण जर गरीब जनतेचा विचार करायला गेलो की त्यांच्यासाठी फी वगैरे ह्या फारच मोठ्या गोष्टी असतात, त्यांना हे शक्य होत नाही. पण आपण बघितलं तर या स्तरामधल्या ज्या स्त्रिया पुरुष असतील त्यांना सुद्धा या छळाचा सामना करावा लागतो. तर याविषयी काय सांगाल तुम्ही? गरीब असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आर्थिक दुर्बलता असलेली घटक, आर्थिक दुर्बलता असलेल्या घटकाला याच्यात सर्वात जास्त बेनिफिट जर घ्यायचा असेल, फायदा घ्यायचा असेल किंवा हक्क प्रस्थापित करायचे असतील, तर जर पोलीस स्टेशनला गेल्यावरती तुम्ही प्रोटेक्शन ऑफिसर सोबत बोलत असाल, सेवादायी संस्था तुमच्याकडे असेल, तर ते तुम्हाला हे सांगतात की तुमच्याकडे असलेले काय काय हक्क आहेत. पहिला ते तुम्ही त्यांच्याकडनं पोटगी मागू शकता, दुसरं तुम्ही संरक्षण मागू शकता, तिसरं तुम्ही 498 ह्या पद्धतीने जर काही केस होत असतील तर त्या केस तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लीगल एड सर्व्हिस. महाराष्ट्रामध्ये लीगल एड सर्व्हिस ह्या पद्धतीने संस्था आहेत, जी संस्था तुम्हाला कम्प्लिटली फ्री, मुफ्तपणे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करते. तसंच तुम्हाला वकील नेमून देते. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पैसे आकारले जात नाही. तसंच आता ह्याच्या पुढे आपण आता गेल्यावरती काही वेळा असं असतं की या प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो, वकील नेमणूक करण्यासाठी वेळ लागतो, पण वकील नेमले जातात. दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनमधनं तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सहाय्य केलं जातं. तसंच तुमच्यासाठी प्रोटेक्शन ऑफिसर आणि सेवादायी संस्था या सगळ्या असतात. याची एक नियमावली तसंच त्यांची एक लिस्ट ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असते. त्यामुळे पैसे नाहीत म्हणून तुम्ही याच्यावरती ॲप्लिकेशन करणार नाही असं जर तुम्ही विचार करत असाल तर ते फार चुकीचं आहे. तुमच्याकडे पैसे नाहीत पण ह्या गोष्टीला तुम्हाला आता जायचं आहे. गावखेड्यामध्ये ह्या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे हा आत्तापर्यंत दाबून राहिलेला विषय आहे. तुम्हाला जर असं वाटतं की तुमच्यावरती होणारे हे अत्याचार हे प्रबळपणे बाहेर आले पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने दाद मागली पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला सरळ पोलीस स्टेशनला जायची गरज आहे. तिथे तुम्हाला कोणीही पैशासंदर्भात विचारणार नाही. या उलट तुम्हाला तिकडे असलेले अधिकारी हे तुम्हाला प्रोटेक्शन ऑफिसर सोबत देऊ शकतात आणि पूर्णपणे तुम्हाला ही प्रक्रिया फ्री ऑफ कॉस्ट ही तुमची होते. आणि त्याच्यासाठी लागण्यात आलेले वकील हे सुद्धा तुम्हाला निशुल्क देण्यात येतात. अगदी, म्हणजे काही संस्था असतील किंवा पोलीस असतील हे योग्य मार्गदर्शन तुम्हाला करू शकतात. याविषयी आपण असंच बोलत राहणार आहोत, चर्चा करत राहणार आहोत. कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण कौटुंबिक हिंसाचार आणि कायदा याविषयी ॲडव्होकेट पंकज मेढे सरांसोबत बोलत आहोत. आपल्याला एक फोन येतोय. नागपूरहून दीपक सर बोलतायत. नमस्कार सर. मॅडम, मला माझी नाही का मॅडम, माझी आहे ना पत्नी 7वा महिना केल्यानंतर माहेरा गेली आहे. तर ते 1.5 वर्ष झाला अजूनपर्यंत येऊन नाही राहिली आणि तिचे आई बाबा येऊ देत नाही. तर आपण म्हणजे डिवोर्सची केस करू शकतो का? आपल्याला पोरगी द्यावं लागेल का? मला मुलगी पण आहे. तर मला डिवोर्ससाठी केला आपण तर हे द्यावं लागेल का? पोरगी द्यावं लागेल का तिला महिना काही, किंवा डिवोर्स होऊ शकते का? याच्याबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. या संदर्भामध्ये जर आपण थोडासा सखोल विचार केला तर 7व्या महिन्यातनं आत्ता 1.5 वर्ष झालं असं त्यांच्या प्रश्नामधनं मला कळलेलं आहे. ही जी 1.5 वर्षाची जी प्रक्रिया आहे, ही 1.5 वर्षामध्ये त्या जे गेलेल्या आहेत त्या कुठल्या कारणासाठी गेलेल्या आहेत हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. जर ते कुठलेही कारण न सांगता त्यांना कुठल्याही पद्धतीचा छळ होत नाही आणि त्या जरी गेल्या असतील आणि ह्या प्रक्रियेसाठी तुम्ही त्यांच्याकडनं डिवोर्स मागू शकता. राहिली गोष्ट पोटगीची, हा स्त्री अधिकार असं नाही म्हणता येणार, पण पोटगी ह्यासाठी गेलेली असते की जर तुम्ही पत्नी विवाह करून घेऊन येता त्यांच्या पालनपोषणाची, त्यांच्याकडनं झालेल्या आपल्याला अपत्याची, याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली असते. या जबाबदारीला पार पाडण्यासाठी तुम्हाला ती पोटगी द्यावी लागते.
त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा स्त्री अधिकार आहे. हा स्त्री अधिकार नसून हा आपलं कर्तव्य आहे जे आपल्याला पार पाडायचं आहे आणि हे आपण कोर्टातून पोटगी या स्वरूपात ते पार पाडत असतो. नक्कीच. राहिली गोष्ट आता महत्त्वाची अशी की डिवोर्स घेऊ शकतो का? हो, तुम्ही डिवोर्स घेऊ शकता. त्याच्यासाठी असलेले तुमचे कागदपत्र आणि त्यासाठी असलेले कारणं ह्यांना एकत्र करून त्याची एक तुम्हाला ॲप्लिकेशन फाईल करावी लागेल आणि त्याच अंतर्गत तुम्हाला डिवोर्स मिळू शकतो. सर, आत्ता आपण पोटगीविषयीच बोलत आहोत, तर त्यामध्ये मी हे विचारते की पोटगी तर या कायद्याअंतर्गत मिळू शकते, पण कोण कोण या पोटगीची मागणी करू शकतं किंवा कुणाला मिळू शकते? ह्या कायद्याअंतर्गत तुम्ही पोटगीची मागणी करू शकता. आता राहिली गोष्ट की कोण कोण, तशीच ह्या कायद्यासमवेत आपल्याला सेक्शन 125 CRPC प्रमाणे पोटगी मागता येते. जसं सेक्शन 125 ने आपल्याला सांगितलेलं आहे की पत्नी, मुलं आणि आई वडील हे 3 लोक आपल्याला पोटगी मागू शकतात. तसंच ह्या इकडे पीडित व्यक्ती आणि त्यांच्या मुलांसाठी पोटगी मागू शकतात. मग ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस तुम्हाला कुठल्या पद्धतीने करता येईल, तर ही फौजदारी प्रक्रिया संहितेने तुम्हाला ही जाता येईल. मग याच्यासाठी फास्ट ट्रायल, फास्ट पीडीस ट्रायल हे तुम्हाला DV ॲक्टमध्ये मिळतं. त्याच्यासाठी एक वेगळा कलम आहे. त्या कलमाअंतर्गत तुम्हाला इथे DV ॲक्टप्रमाणे पोटगी मिळू शकते. पण सोबतच जर तुम्ही कुठे वेगळ्या पद्धतीने पोटगीसाठी स्वतंत्र जर केस फाईल केलेली असेल तरी याचा डायरेक्ट इफेक्ट DV ॲक्टला होत नाही. नक्कीच. हा विषय खूप खरं तर मोठा आहे, त्याविषयी आपण बोलत राहणारच आहोत. आमच्या समाज माध्यमांविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. तुम्ही आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज आहे www.facebook.com/DD सह्याद्री. आपले अभिप्राय आम्हाला मेलद्वारे कळवा. hellosahyadri20@gmail.com. यूट्यूबला आपण आमचे लाईव्ह कार्यक्रम पाहू शकता www.youtube.com/DD सह्याद्री आणि ट्विटरला नक्की फॉलो करा आम्हाला @DD सह्याद्री. सर, जाता जाता आता या विषयावर तुम्ही थोडक्यात काय सांगाल या कायद्याविषयी? सर्वात महत्त्वाचं, हा कायदा फक्त आणि फक्त स्त्रियांसाठी आहे ही भावना पुरुषांना असलेली ही काढून टाकायची आहे. दुसरी गोष्ट, हा स्पीडी ट्रायल आहे. 60 दिवस कमीत कमी, लवकरात लवकर या 60 दिवसामध्ये न्यायदंडाधिकारी तुमच्या केसचा निकाल लावण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच तुम्ही केस फाईल केल्यापासून 3ऱ्या दिवशी तुम्हाला पहिली तारीख मिळते. त्यामुळे ही जी कायदा आणि हा जो अधिनियम जो आहे हा स्पीडी ट्रायलसाठी आपण करू शकतो. तसंच ह्याच्या अंतर्गत तुम्ही कोणाकोणावरती केस करू शकता, तर तुम्ही पतीसोबत त्यांचे नातेवाईक, त्यांचे नातेवाईकांमध्ये स्त्रिया आणि पुरुष हे सगळेच आले. मग तुम्ही भावाची बायको यांनाही तुम्ही त्याच्यामध्ये ओढू शकता असं म्हणण्यापेक्षा त्यांच्यावरती केस करू शकता. तसंच तुमच्यावरती जर सासूवरती जर होत असेल हा DV ॲक्ट, तर सासू सुद्धा तिच्या सुनेवरती केस करू शकते. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या अंतर्गत सासूवरती होणारा अत्याचार म्हणजे फक्त आणि फक्त सुनेकडूनच होतो असं नाही, तर त्या घरात असलेली कुठलीही स्त्री, कुठलीही पुरुष यांच्याकडनं तो अत्याचार होतो. ह्यामध्येच तर थोडक्यात असं सांगता येईल की स्त्री किंवा पुरुष 18 वर्षांवरील कुणीही त्यांच्यावर जर आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक छळ होत असेल तर गुन्हा नक्कीच नोंदवू शकतो. तुम्हीही जर तुमच्या आजूबाजूला कौटुंबिक हिंसाचार होत असेल त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करू शकता किंवा ही माहिती अनेकांना पुरवू शकता. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात. भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. नमस्कार. नमस्कार.